जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मम्मी आणि मी आलेलो आहे पिक्चर बघायला. कोणता मूवी आहे आणि काय बघतो हे सगळं कळेल तुम्हाला. गाडी पार्किंगला लावली आहे आणि दोघीच आहेत आम्ही, बाकी कोणी नाही. स्टेडियम स्क्रीन नंबर 1 आहे आणि ती रेडी आहे. मला वेट करायची गरज नाही. नो वेटिंग बिकॉज आय एम ऑन टाइम. आणि आपले सीट्स A2 A3 रिंकलाईन. सो फायनली रिंकलाईन सीट. लास्ट टाइम त्या सीटावर माझी इतकी मान दुखली ना, भयंकर. खूपच त्रास झाला मला, तर फार त्रास झाला रे. फुगे मम्मी यो. कसं वाटतंय मम्मी? छान. एक्सायटेड आहे? यस. आम्ही दोघी पण खूप एक्सायटेड. आणि एक एक्सायटिंग गोष्ट अशी आहे की सगळ्या बायका आहेत. नथी, नऊवारी साडी, कॉटनच्या साड्या आहे की नाही ग मम्मी? आंबाडे, गजरे, वाव. असल्या तयार आणि ग्रुपने आले आहेत माहिती आहे का. आम्ही पण ग्रुप घेऊन आलो असतो, पण आमच्याकडे नीट असं ग्रुपच नाही आहे ना ग मम्मी. एकाच दोन इकडं, एकाच दोन तिकडं, कोणाला टाईम आहे. त्यामुळे मग आमच्या दोघींची युती आहे. आम्ही मालिकेच फिरत असतो. मग यायचं तर या, नाही तर तेल लावत जा. पण इतक्या भारी बायका तयार होऊन आल्यात ना ग्रुपने. खूप छान वाटतं त्यांना बघून नाही का. मूवी बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. जास्त सिनियर बायका आहेत. हां, जास्त सिनियर बायका जास्त सिरियसली. सिनियर नाही आहे, पण मी आत्ता गॉगल लावले चालेल. 60+ 70+ अशा बायका पण आहेत मूवी बघायला. हो ना ग मम्मी? यस. तुम्ही पण मूवी बघत नसाल तर बघत जा. स्वतःसाठी टाईम काढा, एन्जॉय करा. खूप भारी वाटतं. आणि रिंकलाईन सीटच बुक करा. आहे ना ग मम्मी? असं कसं गुड्डी, हे रॉंग आहे. ज्याला जसं वाटेल त्यांनी तसं बुक करा. चला आता मी पॉपकॉर्न घेऊन येते तोपर्यंत स्टेडिओ. बाय. बघा सगळी महिला गँगच दिसेल तुम्हाला. एवढी बायकांची गर्दी आहे ना. आणि ग्रुपनी येत आहेत, हे विशेष आहे. स्क्रीन, थिएटर, सिटिंग एरिया, वेटिंग एरिया हे सगळं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे परत दाखवायची गरज नाही. पॉपकॉर्न घ्यायला हिने मला जाऊन नाही दिलं. मला म्हणते इंटरवलमध्ये जा, आता नको जाऊस. आपण काय खायला आलो आहे काय नुसतं, मला म्हणते. काय म्हणणं आहे तुझं? बरोबर आहे ना. तर पिक्चर चालू दे, पिक्चर बघू, इंटरव्ह्यूमध्ये खाऊ. मॅनेजमेंट. आणि आम्ही रिंकलाईन करून नाही बसलो आहे शीट, कारण की नॅशनल अँथम होणार. त्याच्यानंतर मग मस्त रिंकलाईन करायचं आणि पिक्चर बघायचा. आहे ना ग? रिलॅक्स होऊन. रिलॅक्स, नो टेन्शन. आमच्या मम्मीचे 4 डोळे कसे आहेत मला कमेंटमध्ये सांगा. थांबा मी लावते एकदा. 4 डोळे आत्ता लागलाय, ठीक आहे, पण मला आवडतं लावायला. वयानुसार पाहिजे करायला. वय वय असू दे, वयाचं काही नाही. स्टेडिओ. इतका रडवेला पिक्चर आहे ना, पण खूप भारी आहे. खूप भारी स्टोरी आहे आणि खूप काही गोष्टी आहेत. बोलेल मी या मूवीबद्दल. घेतलेला आहे स्टेडियम. आरू असते तर आरूले मजा करते. बाई आहात तुम्ही, एकट्या आहात. नवरा गेलाय तुमचा, कोणी पुरुष नाही तुमच्या बरोबर. समजा जर काही असं तसं झालं तर हे बाकी सगळे एक दिवस मोर्चा काढतील, नंतर कुणीही विचारणार नाही. म्हणून म्हणतोय, केस मागे घ्या आता. हं? तिने केस मागे घेतली ना तरी मी नाही घेणार. आता नाही घाबरत मी कशालाच. भेटू कोर्टात.
एकटीच राहून जाते असं वाटतं. सौरभ नंतर मी पूर्णांगिनी झालीय. मग आता पुन्हा कशाला कोणासाठी अर्ध व्हायचं. मूवी बघून आलेली आहे. खूप वेळ झाला आहे मूवी बघून येऊन, पण ह्या मूवीबद्दल बोललंच पाहिजे आणि रिव्ह्यू केला पाहिजे असं मला वाटतं आहे. सो मी रिव्ह्यू शूट करते आहे. हा मूवी मला खूप इंटरेस्टिंग वाटला. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हा मूवी खूप बोर वाटला, कारण की त्यांना रिअल स्टोरी कळलीच नाही आहे आणि ती त्यांची पण चुकी नाही आहे. मूवीच्या टायटलवरनं असं वाटत होतं की ह्या मूवीमध्ये सासू सुनेचं भांडण, सासू सुनेचं प्रेम, ॲट द एंड हॅपी फॅमिली असं एंडिंग बघायला भेटेल, पण एंडिंग अनएक्सपेक्टेड आहे. माझं पण सेम असंच काहीसं झालं. मला इंटरव्हलच्या आधी असंच वाटत होतं की असंच एंडिंग असेल, पण तसं नाही आहे. हा मूवी एका रिअल स्टोरीवरती आधारित बनवलेला आहे, पण त्या स्टोरीला त्यांनी एक ट्विस्ट दिला आहे, कारण की आपल्या इंडियामध्ये आपण सगळ्या गोष्टी सरळ सरळ बोलू शकत नाही, दाखवू शकत नाही. त्यामुळे तो मूवी बघितल्यानंतर ती रिअल स्टोरी काय आहे आणि कसं आहे ते तुम्हाला कळेल. सो मी काही सस्पेन्स रिव्हील करत नाही, पण त्या मूवीमध्ये 2 गोष्टी मला खूप भारी वाटल्या. सगळ्यात पहिले म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढल्यानंतर कसं चिरडलं जातं आणि त्याच्यासोबत काय होतं आणि ॲट द एंड रिझल्ट कुणाच्या बाजूने लागतो हे त्या मूवीमध्ये खूप छान प्रकारे सांगितलं गेलं आहे. दुसरं म्हणजे स्त्रीला जगण्यासाठी एका पुरुषाचाच आधार हवा असं काही नाही आहे. एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर खूप प्रेम करते आणि तो पुरुष तिच्या आयुष्यातनं अचानक निघून जातो, तर ती त्याच्या आठवणीत जगू शकते. स्त्री एकटी राहू शकते. स्त्री खूप खंबीर आहे, स्ट्रॉंग आहे. तिला हा समाज कमजोर बनवतो, ती कमजोर नाही आहे. एका स्त्रीच्या आयुष्यातनं पुरुष गेल्यानंतर हा समाज तिच्यासोबत कसं वागतो हे सगळं त्या मूवीतनं दाखवलं आहे. आणि हे मी पण माझ्या रिअल लाईफमध्ये बघितलं आहे. तुमचे रिलेटिव्स, नातेवाईक खूप विचित्र तुमच्यासोबत वागतात आणि तुमच्या लाईफमध्ये तो सोडून गेलेला पुरुष, त्याचं दुःख एकीकडे आणि हे दुःख दुसरीकडे असतं. सो स्त्री खूप स्ट्रॉंग आहे. ती काहीही ठरवलं तर करू शकते आणि ती खूप खुश जगू शकते. तिने ह्या समाजाकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. तिला कोणत्याही पुरुषाची गरज नाही आहे. हे सगळे ह्या मूवीमधनं सांगितलं आहे. सो मला खूप इंटरेस्टिंग वाटला. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही जर हा मूवी बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा. नसेल बघितलं तर बघायला जाणार आहात का? आणि जाऊन आल्यानंतर कसा वाटला? माझ्या मताशी सहमत आहात का? हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सो असेच ब्लॉग बघत राहा. तुम्ही मला खूप प्रेम देता हे मला दिसतंय. सबस्क्राईब करत राहा, प्रेम देत राहा. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत माझे ब्लॉग शेअर करा जर तुम्हाला आवडत असतील तर, आणि आवडत असेल तरच लाईक करा, जबरदस्ती नाही आहे. भेटू परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय. मानेवरचं जोखड बाई फेकून दे ग, फेकून दे. तू मर्जीची राणी ग, कर तू कर मनमानी ग. खुळखुळ वाजव पायाशी दुनियेची गाराणी ग. भीती धास्ती संभ्रम तू उमऱ्यावरती सोडून दे. लोकलाजेचं ओझ बाई फेकून दे ग, फेकून दे. रूढीरीतींची फुटकी काच पायाखाली घेऊन नाच. आकाशाचे पुस्तक सोड, डोळ्यांमधली स्वप्ने वाच. पूर्वीच्या वाऱ्यावर मन पाचोळ्यागत झोकून दे. हळवेपण आणि कवळेपण फेकून दे, फेकून दे.